चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे। आजच्या व्हिडिओचे नाव आहे नाथांचे वारे आहे, देव आलाय, भक्तीतून चमत्कार होतोय। अशा कारणाने लोकांकडून पैसे घेणे हे काही वेळा अंधश्रद्धा पसरवण्याचं माध्यम बनू शकतं। म्हणजे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नाथांचे वारे आले आहे असे समजून लोकांकडून पैसे घेणे किंवा भक्तीतून तुम्ही या ठिकाणी जे चमत्कार होतोय ते पसरवण्याचं, अंधश्रद्धा पसरवण्याचं जे काम आहे, म्हणजे देवाच्या नावाखाली पैसे कमावण्याचं काम आहे, ते काम या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी करतात। नाथांच्या नावाखाली पण पैसे खूप उकळले जातात, त्यापासून तुम्ही सावध राहावं यासाठी मी हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे। तरी पण या व्हिडिओला तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करावे आणि लोकांपर्यंत अंधश्रद्धा या ठिकाणी पसरू नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तरी पण तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे। आज आपण बोलणार आहोत अशा एका प्रकाराबद्दल ज्यामध्ये अध्यात्मनाच्या नावाखाली अनेकदा लोकांची फसवणूक केली जाते। नाथांचे वारे आहे, देव आलाय, भक्तांना संदेश देतोय अशा गोष्टी सांगून पैसे उकळले जातात। त्यातील पहिला आहे या प्रकाराचं स्पष्टीकरण। नाथ संप्रदायाचा खरा उद्देश आध्यात्मिक साधना आहे, लोकसेवा आहे, पण काही लोक नाथ आलाय, वार आहे असं सांगून गर्दी जमावतात। लोक भीती, श्रद्धा, आशा याच्या भरोशावर अशा बाबांकडे जातात। यामधील दुसरा आहे पैसे घेण्याचे प्रकार, म्हणजे कोणकोणत्या प्रकारे सामान्य जनतेकडून या ठिकाणी पैसे घेतले जातात। त्यामधील पहिला आहे नारळ, हार, सेवा शुल्क, यज्ञ, पूजेसाठी पैसे, खास पूजा, 500 ते 5000 पर्यंत, संपत्ती मिळणे, संतान होईल, आजारी माणूस बरा होईल अशी आश्वासने देतात। या ठिकाणी बघा काय काय केलं जातं। खास पूजेसाठी तुमच्याकडून 500 रुपये ते 1500 रुपये किंवा त्यापेक्षाही 5000 रुपयापर्यंत तुमच्याकडून पैसे घेतले जाते आणि तुम्हाला सांगितलं जातं संपत्ती मिळेल, तुम्हाला संतान होईल आणि आजारी माणूस बरा होईल असे अनेक प्रकारचे आश्वासने तुम्हाला दिले जातात आणि तुमच्याकडून नाथ बाबांच्या नावाखाली पैसे उकळले जातात। अशा माणसापासून तुम्हाला सावध राहायचंय, यासाठीच हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढे शेवटपर्यंत बघा, अजून खूप इम्पॉर्टंट मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। 3 नंबर आहे कायदेशीर बाजू। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा। या कायद्यानुसार देवाच्या नावावर चमत्काराचा दावा करून पैसा घेणे हा गुन्हा आहे। पोलिसांकडे याची तुम्ही तक्रार या ठिकाणी करू शकता। म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा या ठिकाणी 2013 साली महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे। त्यामध्ये तुम्ही देवाच्या नावाखाली एखादा जर पैसे तुमच्याकडून उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 नुसार पोलिसांना पण तुम्ही तक्रार या ठिकाणी करू शकता। तुमच्याकडून जर देवाच्या नावाखाली कोण पैसे घेत असेल तर या कायद्यानुसार त्याला शिक्षा ठोसवण्याचा अधिकार या ठिकाणी न्यायालयाने तुम्हाला दिलेला आहे। त्यामधील चौथा आहे खऱ्या अध्यात्मनाची ओळख। संत गाडगे बाबा, तुकाराम महाराज, दत्तात्रेयांनी कधीच पैशासाठी धर्माचं दुकान केलं नाही। अध्यात्म म्हणजे स्वतःची प्रगती, नैतिकता आणि समाजसेवा। जर कोणी देव सांगतोय म्हणून पैसे दे म्हणत असेल तर सावध राहायचा। जर देव सांगतोय म्हणून पैसे दे असं जर कोणी म्हणत असेल तर त्यापासून तुम्ही या ठिकाणी सावध राहायचं आहे। 100% तुम्ही या ठिकाणी सावध राहायचं आहे। यामधील 5 नंबर आहे लोकांना संदेश। भावना आणि श्रद्धा या तुमच्या आहेत, त्याचा उपयोग कोण करतंय हे ओळखा। देवावर श्रद्धा ठेवा पण विवेक साबूत ठेवा। या ठिकाणी काय करते, देवावर तुम्ही या ठिकाणी श्रद्धा ठेवायची, बाकी कोणत्याही माणसावरती तुम्ही श्रद्धा या ठिकाणी ठेवू नये। फक्त देवावरती तुम्ही या ठिकाणी विश्वास ठेवताय, बाकीच्या लोकांवरती तुम्ही या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही। तुमच्याकडे भोळ्या बाबळ्या लोक असतात, तुमच्याकडून पैसे उकळलं जातं, देवाच्या नावाखाली काही पण सांगितलं जातं, माझ्या अंगामध्ये नवनाथाचं वारा आहे, माझ्या अंगामध्ये अशा प्रकारचं देव मला संचार देतो, देव मला अशा प्रकारे सांगतो आणि तुमचं कल्याण होईल, तुम्हाला संपत्ती लाभेल, तुम्हाला सगळं काही संतान होईल, तुमची अनेक प्रकारची उन्नती होईल, फक्त मला एवढे पैसे द्या तुम्ही असं सांगून तुमच्याकडून
भरघोस असा पैसा त्या ठिकाणी उकळला जातो, कशा पण नावाच्या खाली तुमच्याकडून पैसा उकळला जातो आणि भोळ्या बाबड्या लोकांपासून त्या ठिकाणी पैसा उकळणे हा खूप गुन्हा आहे. या गुन्ह्यावरती त्या ठिकाणी जर देवाच्या नावाखाली एखादा जर पैसा उकळत असेल तर तुम्ही कायदा जो मी तुम्हाला सांगितला 2013चा कायदा आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, यानुसार तुम्हाला जर एखादा फसवणूक करत असेल, तुमच्याकडून देवाच्या नावाखाली पूजेखाली पैसे जास्त उकळत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, त्यावरती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि त्याला जेलमध्ये टाकू शकता. ठीक आहे. तर देव कुणाकडे पैसे मागत नाही असं नका समजू की तुम्ही या ठिकाणी भोळ्या बाबडे जे बाबा आहेत त्यांच्याकडे तुम्ही पैसे देता, मग तुम्हाला संपत्ती लाभेल आणि देव तुम्हाला प्रसन्न होईल, असं काय होत नाही. तुम्ही कोणाला पैसे द्यायचे नाही. तुमची जर खरंच श्रद्धा असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी कोणाला पण दान करू शकता आणि ज्या लोक जे आहेत ज्यांना भुकेने त्रासलेले आहेत बुवा त्यांच्यासाठी तुम्ही काय ठिकाणी जेवण वगैरे बनवू शकता, जेवण वगैरे करून त्यांना ठिकाणी पाठवू शकता. ठीक आहे. म्हणजे जेवण त्यांना ठिकाणी देऊ शकता, एखाद्याला दान करू शकता, जेवण करून या ठिकाणी लावू शकता. म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता आणि लोकांची जे पोट भागू शकता, तुमची भूक जी आहे ती लोकांची त्या ठिकाणी भागू शकता तुमच्या पैशावरती. म्हणजे लोकांना देण्यापेक्षा अशा भोळ्या बाबड्या लोकांची तुम्ही फसवणूक करताय. बाबांनो, तुम्हाला एकच संदेश आहे माझा की लोकांची तुम्ही फसवणूक करू नका या ठिकाणी. ठीक आहे. त्यांना चांगल्या प्रकारे अध्यात्माच्या मार्गावरती न्या, त्यांना चांगलं ज्ञान द्या, पण तुम्ही त्यांच्याकडे पैसे उकळताय. तुम्ही पैसे घ्या पण एवढं पण नका घेऊ की तुम्ही त्या ठिकाणी लिमिट क्रॉस करताय एकदमच. ठीक आहे. देवाच्या नावाखाली एवढं पैसे घेणं हे त्या ठिकाणी गुन्हा आहे बरं का. तुम्ही त्या ठिकाणी सावध राहायचं आहे. बाबापासून माझा व्हिडिओ बनण्याचा एवढाच उद्देश होता की एका माझे जे सबस्क्रायबर आहे त्याने मला कमेंट केली होती की अनेक प्रकारचे जे माणसं आहेत ते काय करतात, देवाच्या नावाखाली या ठिकाणी जे भोळ्या बाबड्या लोकांना या ठिकाणी काय करतात तर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे त्यांची जी पद्धत आहे देवाची नावाखाली ते त्या ठिकाणी चुकीची आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीपासून दूर राहावे, तुम्ही त्या पद्धतीपासून दूरच राहावे, मला एवढंच म्हणायचं. आणि त्या ठिकाणी तुम्ही भोळ्या बाबड्या लोकांची फसवणूक करू नका. बाबा लोकांना एवढंच मला सांगायचं की तुम्ही भोळ्या बाबड्या लोकांची फसवणूक करू नका. खरी भक्ती देवाचीच आहे आणि देवाच्या गाभाऱ्यामध्ये पाया पडणं हीच खरी भक्ती आहे आणि मनापासून देवाची सेवा करणं हीच खरी त्या ठिकाणी भक्ती आहे खऱ्या प्रकारे. किंवा पैसे देऊन हे तुम्हाला संपत्ती मिळणार, हे सगळं संतान होणार, तुम्हाला सगळं काही सुख लाभणार, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय आहेत तर क्षुल्लक आहेत. या ठिकाणी या गोष्टी होणार पण नाहीत आणि तुम्ही फक्त देवावरची श्रद्धा ठेवा. हो, कुणाला पैसे देऊ नका, कुणाला काय देऊ नका. आणि तुमच्या मनामध्ये देवाविषयी जर भक्ती असेल तर तुम्हाला पैसे देण्याची कुणालाही गरज भासत नाही आहे. तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्ही हुशार व्हा, एवढंच मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि ज्या पण तुमच्याकडून बाबा जे आहेत ते देवाच्या नावाखाली पैसे घेतात तर त्यापासून तुम्ही सावध राहायचं. ठीक आहे. फक्त सेवा करा मनोभावे देवाची, बाकी तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तरी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवनाथाचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी मिळतील. आणि अजून तुम्हाला कशावरती जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनला कमेंट करू शकता. या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन आहे, त्यावरती तुम्ही मला सांगू शकता की कोणत्या प्रकारे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही टॉपिक मला देऊ शकता. त्या टॉपिकवरती तुम्हाला 100% मी तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करेन. तर चॅनलवर तर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून नाथ संप्रदायाचा प्रसार होण्यासाठी मदत होईल आणि मला अजून प्रेरणा भेटेल की नाथावरची अलग प्रकारची व्हिडिओ बनवण्याची मला त्या ठिकाणी या ठिकाणी मदत तुम्ही पण करू शकता आणि मी स्वतः पण त्या ठिकाणी कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर जाताना एवढं सांगेन तुम्हाला, अलख निरंजन आदेश.